Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 7, Subject English, Unit 4, page number 94, and our today's topic is Baby Pangolin's Night Out English Workshop. मित्रांनो, आपण आज इंग्लिश वर्कशॉप मधील सर्व ऍक्टिव्हिटीज अँड क्वेश्चन्स अँड आन्सर सर्व काही व्यवस्थितपणे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. आपल्याला पेज नंबर 94 वरती पँगोलिन फॅक्ट शीट दिलेली आहे. तर आपण त्यामधील मुद्दे पाहूया. नंबर 1, इंडियन पँगोलिन इज इन्क्लुडेड इन शेड्यूल 1 ॲज पर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार भारतीय पँगोलिनचा समावेश परिशिष्ट 1 मध्ये करण्यात आलेला आहे. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. याचा अर्थ वाघांना जशा प्रकारचं संरक्षण मिळालेलं आहे तसंच पँगोलिन्सला देखील या कायद्यानुसार संरक्षण मिळालेलं आहे. नंबर 2, दे आर इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज पब्लिश्ड बाय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN. म्हणजेच निसर्गाचे संवर्धन करणारा आंतरराष्ट्रीय संघ यांनी प्रकाशित केलेल्या अगदी धोक्याच्या पातळीवरील प्राण्यांच्या प्रजातींच्या लाल यादीत पँगोलिनचा समावेश करण्यात आलेला आहे. नंबर 3, दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. म्हणजे हे एकमेव सस्तन प्राणी आहेत ज्यांच्या अंगावरती खवले आहेत. द स्केल्स आर मेड अप ऑफ प्रोटीन कॉल्ड केराटिन. त्यांच्या अंगावरील खवले हे केराटिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले आहेत. Our nails, hair, a rhino's horn all consist of keratin. आपली नखे, केस आणि गेंड्यांचे शिंग हे सर्व काही केराटिनने बनलेले असते. The scales on a pangolin's body comprise as much as 20% of its total body weight. म्हणजेच पँगोलिनच्या शरीरावरील खवल्यांचे वजन हे त्याच्या शरीराच्या वजनाच्या 20% असते. म्हणजे एवढे खवले त्याच्या अंगावर असतात. Number 4, pangolin scales are used in Chinese medicine and are in great demand. पँगोलिनच्या खवल्यांचा वापर चायनीज औषधांमध्ये केला जातो म्हणून त्यांची मागणी फार आहे. That has given rise to international smuggling of pangolin scales. यामुळेच पँगोलिनच्या खवल्यांची आंतरराष्ट्रीय तस्करी वाढलेली आहे. However, it has been proven in many researches that keratin has no medicinal properties. बऱ्याच संशोधनामध्ये सिद्ध झालेले आहे की केराटिनमध्ये कुठलेही औषधी गुणधर्म नसतात. नंबर 5, इंडियन पँगोलिन्स वेट फ्रॉम 10 to 20 किलोग्रॅम. भारतीय पँगोलिनचे वजन 10 ते 20 किलोग्रॅम असते. फिमेल्स आर स्मॉलर दॅन द मेल्स. मादा पँगोलिन ही नर पँगोलिनपेक्षा लहान असते. Their total length is 60 to 75 centimeter and the tail is 40 to 45 centimeter long. त्यांची संपूर्ण लांबी ही 60 ते 75 सेंटीमीटर असते आणि त्याच्या शेपटीची लांबी ही 40 ते 45 सेंटीमीटर लांब असते. म्हणजे शेपटी ही शरीराच्या मानाने खूपच लांब असते. नंबर 6, one pangolin eats up as many as 7 crore ants or termites in a year. एक पँगोलिन वर्षभरामध्ये 7 कोटी मुंग्या किंवा वाळव्यांना खाते. नंबर 7, इवन टायगर्स अँड लायन्स फाइंड इट डिफिकल्ट टू क्रॅक ऑर ईट अ पँगोलिन दॅट हॅज कर्ल्ड इटसेल्फ इनटू अ टाईट बॉल. एका कठीण चेंडूमध्ये स्वतःच्या शरीराची गुंडाळी केलेल्या पँगोलिनला फोडणे किंवा खाणे हे वाघाला आणि सिंहाला सुद्धा फार कठीण असते. Number 8, a pangolin uses its strong claws and tail to climb up a tree. एक पँगोलिन म्हणजेच एक खवले मांजर आपल्या सशक्त नखांचा आणि शेपटीचा वापर झाडावर चढण्यासाठी करते. नंबर 9, pangolins have a weak eyesight but a strong sense of smell. पँगोलिनची दृष्टी कमकुवत असते पण त्याची वास घेण्याची क्षमता मात्र जबरदस्त असते. त्यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉप मधील ऍक्टिव्हिटीज पाहणार आहोत. नंबर 1, मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. आपल्याला या बॉक्समध्ये दाखवलेले जे काही फ्रेजेस आहेत किंवा शब्दांचे गट आहेत यांच्याऐवजी इतर शब्द किंवा शब्दसमूहाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. पहा, इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. वी विल गो अँट ईटिंग टुडे.
आज आपण मुंग्या खाण्यासाठी जाणार आहोत. मग अँट इटिंगच्या जागेवर आपल्याला शब्द बदलायचे आहेत. आपण अँट इटिंगच्या जागेवर काय घेणार? वी विल गो टू वॉच अ सिनेमा टुडे. आज आपण एक चित्रपट पाहायला जाणार आहोत. वी विल गो टू प्ले अ न्यू गेम टुडे. आज आपण एक नवीन खेळ खेळायला जाणार आहोत. अशा प्रकारे अँट इटिंगच्या जागेवर आपण वॉच अ सिनेमा और प्ले अ न्यू गेम असे वेगवेगळे शब्दसमूह वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवले. सेंटेन्स नंबर 2. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स. अशा प्रकारे आपण खवले मांजर हे वाळव्यांना फस्त करतो. त्याऐवजी आपण घेऊया दिस इज हाऊ वी फ्रेंड्स प्ले ऑन द ग्राउंड. अशा प्रकारे आपण मित्र मैदानावर खेळतो. किंवा दिस इज हाऊ वी स्टुडंट्स कम्प्लीट आवर प्रोजेक्ट्स. किंवा अशा प्रकारे आपण विद्यार्थी आपले प्रकल्प पूर्ण करतो. नंबर 3. यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल. मग आपण काय घेणार पहा, ग्रीडी पीपलच्या ऐवजी यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट सेल्फिश फ्रेंड्स. पहा या वाक्याचा अर्थ काय होतो की तू तुझ्या संरक्षणासाठी सज्ज असायला पाहिजे. अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध. कोणाविरुद्ध? ग्रीडी पीपल, स्वार्थी लोक. इथं अगेन्स्ट सेल्फिश फ्रेंड्स म्हणजे स्वार्थी मित्रांच्या विरुद्ध. यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट सडन प्रॉब्लेम्स. अचानक येणाऱ्या समस्यांच्या विरुद्ध तू सज्ज असायला पाहिजे असे वाक्यांश आपण घेणार. नंबर 4. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स. आता आपले जीवन हे फार कष्टाने भरलेले आहे. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हॅपीनेस. आता आपले जीवन फार आनंदाने भरले आहे. लाईफ इज नाऊ फुल ऑफ रेस्ट. आता आपले जीवन फार विश्रांतीने भरलेले आहे. अशा प्रकारे आपण अर्थपूर्ण वाक्य बनवणार. क्वेश्चन नंबर 2. लिस्ट ऑल द रेफरन्सेस इन द स्टोरी दॅट टेल यू दॅट इट इज नाईट टाइम. ट्रान्सलेट द फ्रेजेस इन टू युअर मदर टंग. आपल्याला या पाठामध्ये आलेले सर्व संदर्भ गोळा करायचे आहेत जे असे दर्शवतात की ती रात्रीची वेळ होती. मग रात्रीच्या वेळेचे वर्णन करणारे वाक्य कुठे कुठे आले आहे, चला आपण ती गोळा करूया. पहा असे दर्शवणारे वाक्य कोणते आहेत? बेबी वॉज स्टील ड्राउसी आफ्टर अ डे स्लीप. दिवसभराच्या विश्रांतीनंतरही बाळ पेंगुळलेले आळसलेले होते, म्हणजेच आता रात्र झालेली होती. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. म्हणजे एक प्रखर असा प्रकाश ओलांडून पुढे गेला आणि त्याच्यासोबत काही आवाजही होता अशी तिला जाणीव झाली. आता प्रखर प्रकाश कधी जाणवतो आपल्याला? रात्रीच्या वेळी. When we step out for our nighttime wandering, they flash harsh torch lights to spot us and then shoot us with their guns. या सर्व वाक्यांचे अर्थ आपण पाठात अभ्यासलेले आहे आणि हे वाक्य आपल्याला रात्रीची वेळ दर्शवतात. आणखी पहा, नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आपण पहाट होण्याच्या आधी घरी पोहोचायला हवं, म्हणजेच ती रात्रीची वेळ आहे असं हे वाक्य दर्शवतं. आता यामध्ये आपल्याला एक जोडून प्रश्न आला होता, ट्रान्सलेट द फ्रेजेस इन टू युअर मदर टंग. म्हणजे यामध्ये आलेले जे शब्दसमूह आहेत त्या शब्दसमूहांचा आपल्याला मातृभाषेमध्ये भाषांतर करायचं आहे. पहा नंबर 1. स्टील ड्राउसी म्हणजे अजूनही सुस्तावलेले. आफ्टर अ डे स्लीप एका दिवसाच्या झोपेनंतर. अ ब्राईट लाईट पासिंग ऑन प्रकाशाचा प्रखर झोत पुढे जाणे. स्टेप आउट फॉर नाईट टाइम वॉन्डरिंग रात्रीच्या भटकंतीसाठी बाहेर पडणे. अँड नंबर 5. फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स प्रकाशाचा प्रखर झोत चमकावणे. अशा प्रकारे आलेल्या फ्रेजेसचे हे मराठीमध्ये भाषांतर होईल. क्वेश्चन नंबर 3. यूज द पँगोलिन फॅक्ट शीट टू मेक अ कोलाज गिव्हिंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ऑन पँगोलिन्स. आपल्याला पँगोलिनची जी फॅक्ट शीट आपण आताच पाहिली त्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्या माहितीचा सुंदर कोलाज तयार करायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशी माहिती पँगोलिन बद्दल मिळेल. पहा प्रश्नानुसार आपण पँगोलिन्स फॅक्ट शीटचा कोलाज तयार केलेला आहे आणि पुस्तकामध्ये दिलेली सर्व माहिती आपण अशा प्रकारे कोलाजच्या रूपात एकत्र केली. तुम्ही देखील हा व्हिडिओ थांबून हा कोलाज व्यवस्थित बघू शकता आणि तुम्ही आपल्या सुंदर हँडरायटिंगमध्ये असा कोलाज तयार करू शकता. नाउ कम टू क्वेश्चन नंबर 4. राईट व्हॉट मामा पँगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. मामा पँगोलिनने तिच्या बाळाला खालील विषयाबद्दल काय माहिती सांगितली? तर इथं विषय दिलेले आहेत पहा. नंबर 1. पँगोलिन्स ॲज ॲनिमल स्पेसीज
देअर हॅबिटेट, फूड, हॅबिट्स, etc. म्हणजे पँगोलिनचे एक प्राण्यांची प्रजात म्हणून काय माहिती दिली किंवा अधिवासाबद्दल, अन्न आणि त्यांच्या सवयीबद्दल काय माहिती दिली हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरा विषय आहे थ्रेट्स टू पँगोलिन्स, म्हणजे पँगोलिनना येणाऱ्या अडचणी किंवा पँगोलिनची संकट कोणती आहेत. नंबर 3 गुड पीपल्स एफर्ट्स टू सेव्ह पँगोलिन, चांगल्या लोकांचे पँगोलिनला वाचवण्यासाठीचे प्रयत्न याबद्दल मामा पँगोलिनने काय सांगितले. आपण हे तिन्ही मुद्दे एकानंतर एक पाहूया. पहिल्या मुद्द्यानुसार मामा पँगोलिन म्हणते पँगोलिन्स हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी, लॉंग टेल अँड अ टॅपरिंग माउथ. देअर होम इज अ स्नग होल इन द अर्थ. Their cousins live in Africa and Asia. They are known as Indian pangolin in India. Chinese pangolin are also seen in northern India. They like to eat ants and termites. They don't have teeth like other animals. Some wicked people have destroyed their habitats and cleared away jungles. There's no room for them to build homes and to roam around anywhere. आता दुसरा मुद्दा पहा, थ्रेट्स टू पँगोलिन्स. शी टोल्ड हर बेबी टू रिमेंबर द पर्टिक्युलर स्मेल ऑफ विकेड मेन. दुष्ट लोकांचा एक विशिष्ट असा वास चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा असं ती बाळाला म्हणते. दे डिग देअर होल्स, किल देम फॉर फ्लेश अँड सेल देअर स्केल्स टू अर्न लॉट ऑफ मनी. ह्युमन्स थिंक पँगोलिन स्केल्स आर मेडिसिनल, सो दे फाइंड पँगोलिन्स ॲट नाईट टाइम अँड किल देम विथ देअर गन्स. Those wicked people have destroyed their habitats and cleared away jungles. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये पहा, गुड पीपल्स एफर्ट्स टू सेव्ह पँगोलिन्स. मामा पँगोलिन टोल्ड दॅट देअर आर सम गुड पीपल टू. दे नो द इम्पॉर्टन्स ऑफ पँगोलिन्स इन द फूड चेन. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स in Maharashtra run awareness campaigns with the help of the forest department. They hold meetings in villages and urge people to protect pangolins. They put up posters with these messages everywhere and hand out pamphlets. They try hard to put a stop to international smuggling. They set up modern trap cameras to get pangolins photographs and study them. अशा प्रकारे तिन्ही मुद्द्यांची माहिती आईने आपल्या बाळाला सांगितली. Now come to question number 5. Say whether the following sentences are true or false. खालील विधाने ही बरोबर आहे की चूक ते आपल्याला सांगायचं आहे. चला एक एक विधान पाहूया. A. The pangolin's home was a snug hole in the earth. True, हे वाक्य बरोबर आहे. B. Mama pangolin used her claws to eat ants and termites. False, कारण मॅमा पँगोलिन काय करायची, आपली लांबलचक जीभ त्यासाठी वापरायची. सी. बेबी पँगोलिन डिड नॉट लाईक टर्माइट्स. फॉल्स, बाळाला सुद्धा टर्माइट्सचं खाद्य आवडलं होतं. डी. मामा पँगोलिन पुल्ड हर बेबी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. ट्रू, आईनं आपल्या बाळाला काय केलं होतं, जवळ ओढलं होतं. ई. पँगोलिन स्केल्स आर मेडिसिनल, म्हणजेच खवले मांजराच्या खवले हे औषधी असतात. दिस इज फॉल्स सेंटेन्स, कारण हे आपण फॅक्ट शीट मध्ये पाहिलेलं आहे. अँड लास्ट सेंटेन्स हेअर, एफ. ह्युमन बिंग्स हॅव डिस्ट्रॉइड पँगोलिन हॅबिटेट्स, म्हणजे मानवानेच पँगोलिनचा अधिवास हा नष्ट केला आहे. दिस इज ट्रू सेंटेन्स. पुढे आपल्याला एक सूचना आहे पहा. नाउ यूज द सेंटेन्सेस इन द पॅसेज टू फ्रेम अ सिमिलर ट्रू ऑर फॉल्स एक्झरसाइज. रिमेंबर यू मस्ट नो द करेक्ट आन्सर्स युअर सेल्फ. आपल्याला उतार्यामध्ये दिलेल्या वाक्यांचा उपयोग करायचा आहे आणि ट्रू फॉल्स सारखे काही वाक्य या ठिकाणी वापरायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला त्याचं उत्तर माहीत असायला पाहिजे. या ठिकाणी मी नमुन्यादाखल काही वाक्य निवडलेले आहेत, तुम्ही वेगळी वाक्य घेऊ शकतात. ए. द टर्माइट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर, म्हणजेच वाळव्या आतमध्ये इकडून तिकडे पळायला लागल्या, तर हे ट्रू सेंटेन्स आहे. बी. ट्रायबल पीपल किल्ड ॲनिमल्स फॉर ग्रीड. स्वार्थासाठी टोळीत राहणारे जंगलातील लोक प्राण्यांना मारत असत. फॉल्स, चूक वाक्य आहे. सी. पँगोलिन्स हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स. खवले मांजरांना इतर प्राण्यांप्रमाणे दात असतात. फॉल्स, चूक वाक्य आहे. नंबर 4. पँगोलिन्स
स्टेप आउट फॉर नाईट टाइम वॉन्डरिंग, खवले मांजर हे रात्रीच्या भटकंतीसाठी बाहेर पडतात. ट्रू, बरोबर वाक्य आहे. अँड द लास्ट वन इज हेअर 5. गुड पीपल सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट पँगोलिन्स फोटोग्राफ्स अँड स्टडी देम. चांगले लोक हे छुपे कॅमेरे उभारतात आणि पँगोलिनचे फोटोग्राफ्स मिळवतात व त्यांचा अभ्यास करतात. तर हे ट्रू, बरोबर वाक्य आहे. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही देखील निवडा आणि ट्रू अँड फॉल्स ही ऍक्टिव्हिटी तयार करा. आफ्टर दॅट देर इज लँग्वेज स्टडी. आपल्याला भाषेचा अभ्यास, व्याकरणाचा अभ्यास यामध्ये दिलेला असतो. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य विचारांमध्ये घ्या. पहा इथं वाक्य दिलेले आहेत, आपण बघूया. शी बिगॅन टू डेवर द टर्माइट्स. बेबी वॉच्ड मदर. मामा स्मेल्ड समथिंग. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स. अंडरलाईन द वर्ब्स इन द सेंटेन्सेस. आपल्याला वर दिलेल्या ह्या 4 वाक्यांमधील जे क्रियापद आहे, वर्ब म्हणजे क्रियापद, त्या क्रियापदांना आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. ज्या शब्दामध्ये क्रिया किंवा काम असतं त्याला आपण क्रियापद म्हणतो. पहिल्या वाक्यामध्ये बिगॅन आणि डेवर हे 2 क्रियापद आपल्याला दिसतात. पुढच्या वाक्यामध्ये बघा, वॉच्ड, भूतकाळी रूपामध्ये आलेला. वॉच म्हणजे पाहिले, तर हे क्रियापद आहे. नंबर 3 मध्ये मामा स्मेल्ड समथिंग. स्मेल्ड, वास घेतला, हे क्रियापद आहे. दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स. फ्लॅश, चमकावणे, हे क्रियापद आहे. अशा प्रकारे बिगॅन, डेवर, वॉच, स्मेल्ड अँड फ्लॅश हे काय आहेत, क्रियापद आहेत. पुढे काय दिले पहा. आता क्रियापद आपण ओळखली. दिस वर्ब शो ऍक्शन, म्हणजे ही क्रियापदे काम दर्शवतात. देअर इज समवन हु डज डीड द ऍक्शन, म्हणजे इथं कुणीतरी कार्य करतंय किंवा केलेलं असतंय, म्हणजे ही क्रिया कुणीतरी केलेली आहे. इन ग्रामर अ वर्ड और फ्रेज दॅट शोज हु और व्हॉट डज और डीड द ऍक्शन स्टेटेड बाय द वर्ब इज कॉल्ड सब्जेक्ट. थोडक्यात काय, जो कुणी क्रिया करतो त्याला काय म्हणायचं, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्टचा अर्थ लक्षात घ्या, कर्ता, क्रिया करणारा. नोट दॅट नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन ऑल्सो बी द सब्जेक्ट इन सेंटेन्स. वाक्यामध्ये नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तू सुद्धा कर्ता असू शकते. फॉर एक्झाम्पल, द बॉल हिट द विंडो. तर इथं द बॉल हा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, तर हा कर्ता या ठिकाणी आहे. क्रिया करणारा द बॉल आहे म्हणजे हा सब्जेक्ट आहे. हिअर द बॉल इज द सब्जेक्ट. अ वर्ड और फ्रेज दॅट रेफर्स टू द पर्सन, थिंग, etc अफेक्टेड बाय द ऍक्शन ऑफ द वर्ब इज नोन ॲज ऑब्जेक्ट. म्हणजे क्रियापदाच्या, आता ज्या शब्दामध्ये क्रिया असते त्याला आपण क्रियापद म्हणतो. त्या क्रियेमुळे ज्या शब्दावर परिणाम होतो, ज्या शब्दांमध्ये बदल होतो, अशा शब्दाला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट, कर्म म्हणायचं. द वर्ड इन द कलर्ड बॉक्स इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज द ऑब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. आपल्याला खालील वाक्यांमध्ये ह्या कलर्ड बॉक्समध्ये जे शब्द दिसतात हे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजेच कर्म आहेत. पहा, आपण पाहूया. शी बिगॅन टू डेवर द टर्माइट्स. आता डेवर म्हणजे गपागप खाणे किंवा फस्त करणे. या क्रियापदाचा परिणाम ह्या टर्माइट्सवर होतो, म्हणून हे कर्म आहे. इथं पहा, बेबी वॉच्ड मदर. तर वॉच्ड म्हणजे पाहिले हे क्रियापद आहे, मदर हे ऑब्जेक्ट, कर्म आहे. इथे पहा, स्मेल्ड क्रियापदानंतर कर्म आलेलं आहे, समथिंग. इथं आहे फ्लॅश, चमकावणे, त्याच्या पुढे आलेला हार्श टॉर्च लाईट्स. टॉर्च लाईट्स हे कर्म आहे. अशा प्रकारे आपल्याला ऑब्जेक्ट्स जे आहेत ते क्रियापदानंतर येतात किंवा क्रियापदाचा परिणाम त्याच्यावर झालेला बघायला मिळतो. नाउ कॅन यू स्पॉट द सब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खालील वाक्यांमध्ये तुम्हाला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधायचे आहेत, म्हणजे कर्ता आणि कर्म शोधायचे आहेत. लक्षात ठेवा, जो कर्म करतो, काम करतो, तो कर्ता असतो, म्हणजे सब्जेक्ट असतो. दे सर्च फॉर आवर होल्स. ते आमचे खोलगे शोधतात. सर्च म्हणजे शोधणे, हे क्रियापद आहे. कोण शोधतंय, दे, म्हणजे दे ने काम केलेलं आहे. मग दे कोण आहे, सब्जेक्ट, कर्ता आहे. काय शोधतात ते, आवर होल्स. मग हे इथं होल्स काय आहेत, कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे. पुढच्या वाक्यामध्ये पहा, दे किल अस. ते आम्हाला मारतात. आता किल म्हणजे मारणे. कोण मारतंय, दे कर्ता आहे, सब्जेक्ट. आणि कोणाला मारतंय, अस, आम्हाला, म्हणजे अस आहे ऑब्जेक्ट. पुढचं वाक्य पहा, दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट. ते फार मोठी रक्कम खर्च करतील. स्पेंड म्हणजे खर्च करणे, हे क्रियापद आहे.
कोण खर्च करेल? दे, म्हणजे दे सब्जेक्ट आहे. आणि काय खर्च करतील ते? ह्यूज अमाऊंट. मग ह्यूज अमाऊंट काय झाले या ठिकाणी? ऑब्जेक्ट. शेवटचं वाक्य पहा, दे होल्ड मीटिंग्स. ते बैठका आयोजित करतात. होल्ड म्हणजे आयोजित करणे. कोण करतात? दे, म्हणजे इथं काम करणारे दे आहे, म्हणजे ते सब्जेक्ट. दे म्हणजे ते, हे काय आहे? सब्जेक्ट. अँड मीटिंग्स हे ऑब्जेक्ट आहे. होल्ड हे क्रियापद आहे. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये कशा प्रकारे कन्सिडर करायचं. मित्रांनो, या व्हिडिओमधील सर्व ऍक्टिव्हिटी तुम्हाला चांगल्या लक्षात आल्या असतील तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. तुमच्या कमेंट्स मला कळवा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.